सर्वांना आनंद नमस्कार. आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडी यांच्या द्वारा एक अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे की आनंदाच्या डोंगरावरती आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन, आपल्या जीवनामधील दुःखाचं झालेलं निवारण आणि आपल्याला प्राप्त झालेला हा आनंद मार्ग आणि या आनंद मार्गावरती आल्यानंतर आपली झालेली शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक प्रगती याची कृतज्ञता व्यक्त प्रत्येकाला करता यावी म्हणून आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळाने एक सुंदर असा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे सेवेकरी स्नेहसंवाद. आणि या सेवेकरी स्नेहसंवादाच्या या अभिनव उपक्रमाला आनंदाश्रम ज्ञानपीठ द्वारा खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आनंद रहा, प्रसन्न रहा आणि सकारात्मक राहून या अभिनव उपक्रमामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हा. आणि हा ज्या वाहिनीवरती प्रकाशित होणार आहे त्याचं नाव आहे आनंदाश्रम सत्संगधारा YouTube वाहिनी. याचं सुद्धा सदस्यत्व स्वीकारून या युवा मंडळाला सहयोग करावा ही नम्र विनंती. जय गुरुदेव, जय श्रीराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमात मी रामेश्वर मोरे आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला उपलब्ध झालेले आहेत श्री शुभम कवठे यांची छोटी मुलाखत आपण आजच्या या कार्यक्रमात घेत आहोत. तर शुभमजी, आपण गेले अनेक वर्ष या ठिकाणी सेवेला येता आणि सेवा या ठिकाणी करता. ही सेवा करत असताना आपल्याला येणारे अनुभव, प्रचिती यावर आपण चर्चा करणार आहोत. पण या अगोदर आपण आपली ओळख करून द्यावी असं मला वाटतं, कारण आपल्यापेक्षा जास्त आपली माहिती दुसरं कोणी देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःचा अल्पसा परिचय आपण करून द्यावा अशी मी आपणाला विनंती करतो. माझं नाव शुभम जंबूकुमार कवठे, राहणार माडा, जिल्हा सोलापूर. आणि माझं शिक्षण आता बी फार्मसी कंप्लीट झालेलं आहे. आता पेपर झाल्यानंतर मी सेवेसाठी आनंद आश्रममध्ये आलेलो आहे. बर. आता शुभमजी आपल्याबरोबर आज या कार्यक्रमात आहेत. तर शुभमजींनी वैद्यकीय क्षेत्रामधली एक महत्त्वपूर्ण पदवी घेतलेली आहे. त्यांचं डी फार्म झालेलं आहे आणि त्यानंतर बी फार्म देखील त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. तरी देखील या ठिकाणी ते सेवेला येत असतात. बरं, तुम्ही या आनंद आश्रमशी कसे जोडले गेले याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमचे वडील त्यांच्या लग्नाच्या आधीपासून आनंदाश्रमशी येत होते. आणि त्याचप्रमाणे मी पण लहानपणापासून मला पण आनंदाश्रमची गोडी निर्माण झाली. आणि नंतर मी काय करायचो, परीक्षा झाली, उन्हाळ्या सुट्टीत, दिवाळी सुट्टीत आनंदाश्रममध्ये स्थानिक सेवेसाठी यायचो लहानपणापासून. त्यामुळे मला जास्तच आवड निर्माण झाली आनंद आश्रममध्ये सेवा करण्याची. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुमच्या वडिलाच्या लग्ना अगोदर तुमच्या घराची नाव ही आनंद आश्रमची जोडली गेलेली आहे. मग तुम्ही आता सांगितलं की बाबा तुम्हाला ज्या वेळी सुट्ट्या असायच्या किंवा परीक्षा झाल्यावर उन्हाळ्यामध्ये तुम्ही आनंद आश्रमी यायचे आणि राहायचे. तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकाला मूल्यसंस्कार नावाची एक आवश्यकता असते. मूल्यसंस्कार जे की लहानपणी आपल्यावर झाले पाहिजेत. कारण बाल संस्कार जे आपल्यावर होतात त्याचा परिणाम हा भविष्य काळामध्ये दिसून येत असतो. त्या पद्धतीनं आनंद आश्रमचे संस्कार तुमच्यावर लहानपणापासून झालेले असल्या कारणाने तुम्ही एक चांगल्या मार्गाला लागलात असं आपल्याला म्हणता येईल. बरं, आता आनंद आश्रमी तुम्ही लहानपणापासून येता, सेवा करता. बरं, मग या ठिकाणी नेमकी काय सेवा असते? बरं, आनंद आश्रम मध्ये गोसेवा असते, पूजा पाठ, आणखी म्हणलं तर वृक्ष लावणे, जोपासणे, अशा पद्धतीने विविध सेवा आनंद आश्रम मध्ये चालू असतात.
मग आता नेमकं तुम्ही कुठल्या कुठल्या सेवेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होता बरं? मला गोशाळेत जास्त आवड आहे, बर बर गोसेवेची, आणि त्याचप्रमाणे झाडं लावण्यात पण मला जास्त आनंद वाटतो, त्यामुळे मी झाडं भरपूर लावतो. आता तुम्ही एक दोन विषय या ठिकाणी मांडलेले आहेत, एक गोसेवा आणि दुसरी वृक्ष सेवा. आता त्या दृष्टीने पाहायला गेलं तर दोन्ही पण खूप महत्वाचे आहेत. हो, कारण गोसेवा, गाय ही आपली माता आहे आणि आपल्या संस्कृतीनं गायीला आईची उपमा दिलेली आहे, त्यामुळे गाय सुद्धा खूप महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा तुम्ही जो विषय मांडला तो म्हणजे वृक्ष सुद्धा खूप महत्वाचे आहेत. कारण माणसाला जर जगायचं असेल तर त्याला ऑक्सिजनची गरज आहे, आणि ते जर ऑक्सिजन मिळालं नाही तर माणूस जगू शकत नाही. पण ही हवा, नैसर्गिक हवा आपल्यापर्यंत येते, त्यामुळे आपल्याला त्याचं मूल्य वाटत नाही. पण ज्या वेळेस व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवल्या जातं त्यावेळी त्याला त्या हवेची किंमत कळते. मग तुम्ही सांगितलं की वृक्ष लागवडीची आवड आहे, वृक्षही लावलेच पाहिजेत, गायींची सेवा केली पाहिजे. बरं, गायीचा विषय तुम्ही काढलेला आहे, तर आपल्याकडे गोशाळा वगैरे काय आहे का? आहे ना, गोशाळा आनंदाश्रम मध्ये खूप वर्षापासून गोशाळा आहे. बर बर विविध जातीच्या गायी, कालवडी आनंदाश्रम मध्ये सांभाळल्या जातात. बर बर त्यांची सेवा केली जाते. बर, कसं आहे, आपल्याकडं गाय आहेत आणि गायींची सेवा केली पाहिजे. आता ते अनेक त्याच्यामध्ये प्रभाग दिलेले आहेत की आपल्याकडे गोसेवा आहे, आता सांगितल्याप्रमाणे वृक्ष सेवा आहे, त्यानंतर तुम्ही पूजापाठाचं देखील सांगितलं. तर मग या सर्व मंत्र, तंत्र, शास्त्र हे तुम्ही शिकता का? हो, बर, त्यात पण मला आवड आहे. आता सध्या माझं गुरुचरित्राचं अनुष्ठान पारायण चालू आहे. बर बर आता हे गुरुचरित्राचा विषय तुम्ही काढलेला आहे. आता हे गुरुचरित्र अनुष्ठान नेमकं काय असतं आणि कसं करावं, का करावं? गुरुचरित्राचं पारायण कशासाठी करावं? एखादा आपण संकल्प घेतला आहे की माझं कॉलेज पूर्ण होऊ द्या, मला डिग्री भेटू द्या किंवा चांगली नोकरी भेटू द्या, ह्यासाठी आपण संकल्प करतो ना. त्यामुळे आपण ठरवायचं की बाबा गुरुचरित्राचं पारायण करूया. त्यानुसार मी एक गुरुचरित्राचं पारायण करणार आहे. बरं बरं, तुमचं अनुष्ठान जे चालू आहे, म्हणजे तुमचं सांगण्याचं तात्पर्य असंच की आपल्या मनामध्ये जो कुठला संकल्प आहे तो जर आपल्याला सिद्धीला न्यायचा असेल तर आपण गुरुचरित्राचं अनुष्ठान केलं पाहिजे. हो. बरं, आता अनेक वर्ष तुम्ही येताय, अनेक वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तर मग एखादी अशी प्रचिती आम्हाला तुम्ही सांगाल का की जी तुम्हाला सतत प्रेरणा देत असते? असंच 12वीला मी सायन्सला ऍडमिशन घेतलं. बर, मी नको म्हणत होतो, तरी पण माझ्या वडिलांनी फोर्स करून सायन्सला ऍडमिशन घेतलं माझं. बर, मी का नको म्हणत होतो, मला 10वीला मार्क कमी होते, म्हटलं अवघड जाईल सायन्स विषय आपल्याला, त्यामुळं नको म्हणत होतो मी. वडील म्हणले तू कर, सद्गुरू आपल्या पाठीमाग आहेत, काय काळजी करू नको तू. त्यामुळे मी 12वीला ऍडमिशन घेतलं सायन्सला. नंतर 12वी झाल्यानंतर पुढं काय करायचं, पुढं मला परत देश सेवेसाठी मला जायचं होतं मला. मग नंतर त्याची आवड निर्माण झाली. 11वी 12वीत मी रनिंगची सगळी प्रॅक्टिस करत होतो मी, सैनिक भरतीसाठी. हा, सैनिक भरतीसाठी. नंतर वडील म्हणले तू एखादी डिग्री घे आणि नंतर देश सेवेसाठी गेला तरी काय हरकत नाही. मग नंतर कशाला ऍडमिशन घ्यायचं विचार चालू झाला. वडील म्हणले फार्मसी कर म्हणले तू. बर बर, कॉलेज करत करत तुझी प्रॅक्टिस ठेव म्हणले चालू ग्राउंडवरती. चालते, ठीक आहे बोललो. नंतर ऍडमिशन मार्क कमी असल्यामुळं मिळत नाही म्हणले सर. बर म्हणले वडील, म्हणजे ठीक आहे. नंतर आम्ही आश्रम मध्ये आलो, आनंद आश्रम मध्ये आलो. गुरुजींशी भेटलो, गुरुजींना प्रश्न सांगितला असं असं आहे म्हणलं. गुरुजी म्हणले हवन करा म्हणले, ऍडमिशन होऊन जाईल म्हणले, तुमचं काय अडचण येणार नाही तुम्हाला. त्यानुसार आम्ही हवन केलं. हवन केल्यानंतर एक 8 दिवसांनी फॉर्म प्रक्रिया असते ना त्याची. हो, मग ती फॉर्म प्रक्रिया सुरू झाली की मी फॉर्म हे केला, भरला.
आणि जवळजवळ नंबर लागत नाही म्हणून मी 150 कॉलेज सिलेक्ट केलते. अरे वा. महाराष्ट्रात कुठं पण नंबर लागू द्या जायचं असं मी ठरवलं होतं. त्यामुळं 150 कॉलेज सिलेक्ट केले. त्यातल्या 10 नंबरच्या कॉलेजला नंबर लागला माझा. बर. हा. परत नंतर आलो मी आनंद आश्रम मध्ये. नंबर लागल्यानंतर दर्शन घेतलं, सद्गुरूंना प्रार्थना केली होती नंबर लागू द्या. सद्गुरूंनी पूर्ण केली ती. बर. हा. म्हणजे जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव डावीसी दयाधना. गुरुजी ही जे ओवी आहे ही सतत आम्हाला सांगत असतात की तुमच्या मनामध्ये कुठला भाव उत्पन्न होतो यावर त्याचं फलित. असं चालता बोलता अनेक प्रचिती सद्गुरू आपल्याला देत असतात. अजून काही तुम्हाला सांगावंसं वाटतं का? मला आनंदाश्रम मध्ये आलं ना, स्वर्गात आल्यासारखं मला आनंद होतो. वा. आनंदाश्रम मध्ये राहिल्यानंतर आनंदाश्रम मध्ये 1 महिना 2 महिने राहिलं तरी असं वाटतं आपण कालच आलो काय की आनंदाश्रम मध्ये, असं माझ्या मनाला वाटतं. तेच गुरुग्रही राहिल्यानंतर जेही साधक या ठिकाणी येतात त्यांना जावंसं वाटत नाही. इतकं प्रशस्त, आनंदी आणि रम्य असणारं हे ठिकाण आहे. आजच्या या आमच्या कार्यक्रमात आपण आलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि एक शेवटी जाता जाता प्रश्न विचारतो की तुम्ही एक युवा आहात, सुशिक्षित आहात, सुदीक्षित आहात, आणि मग तुम्ही आता इतर जे युवा मंडळ आहे किंवा युवा अवस्थेमधील मुलं आहेत, कारण आज जर तुम्ही पाहिलं तर मुलांची अवस्था फार बिकट झालेली आहे. कारण हे जे वय असतं ते एक तर घडण्याचं किंवा बिघडण्याचं. हो. याच वयामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास होतो, नाही तर व्यक्तिमत्वाचा ऱ्हास होतो. तर हा जो काल आहे हा आयुष्याचा सुवर्ण काल मानला जातो. हो. ह्या काळात जर तुम्ही व्यवस्थित जर संघर्ष केला तर पुढचं आयुष्य हे तुमचं सुखमय होतं. हो. तर मग आजचा जो युवक आहे तो भरकटलेला आहे. हो. तो कुठल्या दिशेला जातोय, व्यसन करतोय, तर ह्यापासून परावृत्त होऊन आनंदाश्रमी जो असणारा आनंद आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्यांनी काय नेमकं आपल्या आयुष्यात बदल करून घ्यावा, काय सांगाल याबद्दल? ह्याबद्दल माझं एकच म्हणणं आहे, आपण आपल्या आई वडिलांचं आणि आपल्या गुरूंचं जर ऐकलं तर आपण वाईट मार्गाला कदापि जाणार नाही. बर. त्यामुळं आपल्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण आनंदाश्रम मध्ये यावं. आनंदाश्रम मध्ये बालसंस्कार शिबिर होतात. बर. आणि त्याचप्रमाणे आनंदाश्रम मध्ये विविध गोष्टी शिकायला भेटतात नवीन नवीन. आता यामध्ये त्यांनी सांगितलं की आनंद आश्रमी या, तर आपले जे मुलं आहेत यांना संस्कारी करायचं असेल तर दरवर्षी आपले ते बालसंस्कार शिबिर होतात, युवा संस्कार देखील होतात. आता बालसंस्कार म्हणजे फक्त लहान मुलांसाठीच नव्हे, बरं, जे युवा अवस्थेत आहेत त्यांच्यासाठी देखील आपण अनेक प्रकारचे जे आहेत ते उपक्रम घेत असतो. बालसंस्कार असतील, युवा संस्कार असतील, कारण ज्याप्रमाणे आपल्या संस्कार होतील त्याप्रमाणे आपलं आयुष्य होत राहतं, आपल्या आयुष्याचा गाडा चालत राहतो. त्यामुळे संस्कार खूप महत्वाचे आहेत आणि ते मूल्य संस्कार रुजवून घेण्यासाठी म्हणून आपण आनंदाश्रमी आलं पाहिजे. आणि मग त्याचप्रमाणे आपल्या ठिकाणी होणारं जे आत्मपरीक्षण शिबिर असेल किंवा दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, नारळी पौर्णिमा या निमित्त होणारे जे उत्सव आहेत, या उत्सवामध्ये किंवा आपण जे युवा आहेत त्यांच्यासाठी काही वर्ग ठेवतो, काही प्रशिक्षण कार्यक्रम ठेवतो. या कार्यक्रमात देखील या युवकांनी सहभागी झालं पाहिजे, जेणेकरून आपला स्वतःचा विकास होऊन आपण एक उत्तम व्यक्ती बनू. आता फक्त डिग्री असून चालत नाही. आता तुम्ही पदवीधर आहात, मी पदवीधर आहे आणि पदवी करतो आहे, मास्टर डिग्री माझी देखील चालू आहे. पण कागदी शिक्षणापेक्षा आपल्यामध्ये मूल्य शिक्षण फार महत्वाचं आहे आणि ते जर आपल्याला रुजवून घ्यायचं असेल तर आनंद आश्रम सारखं दुसरं ठिकाण आपल्याला कुठे या जगाच्या पाठीवर पाहायला मिळणार नाही. म्हणून आपण आनंद आश्रमी एकदा तरी यावं. आणि आता असे अनेक युवा सेवेकरी यांच्याशी आपल्याला अजून संवाद आपण साधणारच आहोत, पण प्रत्येक जण त्याची बोलण्याची जी क्षमता आहे, बोलण्यात जी
अदब आहे, बोलण्यात जो नम्रपणा आहे तो इतर कुठे पाहायला मिळणार नाही. आणि तो आपल्याही मुलामध्ये यावा किंवा आपल्याही मुलावरती चांगले संस्कार व्हावेत असं आपणास वाटत असेल तर आपली मुलं आनंद आश्रम नक्की पाठवा. आपण सुद्धा आनंद आश्रमी नक्की भेट द्या अशी आपणा सर्वांना मी विनंती करतो. आणि आपले शुभम दादा यांनी आपल्या या कार्यक्रमाकरता वेळ दिला याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. आणि आपलं हा कार्यक्रम आपल्या YouTube वाहिनीच्या माध्यमातून आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवतोय. तर सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त हा कार्यक्रम प्रसारित करावा आणि आमच्या आनंदाश्रम सत्संग धारा या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करावं, त्याचं सदस्यत्व विनामूल्य आहे ते स्वीकारावं अशी सर्वांना विनंती करतो. आणि आपणा सर्वांचा मी सेवेकरी स्नेह मेळावा स्नेहसंवाद या कार्यक्रमातून आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव.